राज ठाकरेंची ही आरती आहे एकवीरा देवीला, विजयी आरती। विजयी आमदारांना घेऊन दर्शनाला येईन असा नवस राज ठाकरेंनी एकवीरा देवीकडे केला होता, तो त्यांनी आता पूर्ण केला। त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरेही आहेत, पण सर्वात महत्त्वाचे आहेत ते विजयी झालेले मनसेचे 13 शिलेदार। विधानसभेच्या पहिल्या निवडणुकीत मनसेचे 13 आमदार निवडून आले आहेत। त्या सर्वांना घेऊन राज ठाकरेंनी एकवीरा देवीचं दर्शन घेतलं। ते असं काय आकड्यात मागितलेलं नव्हतं बरं का, पण माझे आमदार निवडून आल्यावरती मी दर्शनासाठी घेऊन येईन, मी तिला आईला सांगितलं होतं, त्याप्रमाणे मी घेऊन आलो। एकवीरा देवी ही ठाकरे कुटुंबियांचं कुलदैवत आहे। बाळासाहेब ठाकरेही इथे दर्शनाला अनेक वेळेस आलेत। एवढंच नाही तर युतीची सत्ता आल्यानंतर मंत्री आणि आमदारांना घेऊन बाळासाहेब एकविरेच्या दर्शनाला आले होते। त्याचीच पुनरावृत्ती राज ठाकरेंनीही केली आहे। त्यांच्यासोबत कार्यकर्ते आणि इतर लोकांचीही मोठी गर्दी होती। बाळासाहेबांची भाषण शैली असो वा बाळासाहेबांनी पाळलेल्या प्रथा, राज ठाकरेही त्या अगदी काटेकोरपणे प्रथा पाळतात। दरवेळेस न चुकता निवडणुकीच्या अगोदर आणि निवडणुकीनंतर एकवीरा देवीच्या दर्शनाला येतात। 95 साली जेव्हा युतीची सत्ता आली होती तेव्हा बाळासाहेब स्वतः मंत्रिमंडळातल्या शिवसैनिकांना घेऊन एकवीरा देवीच्या दर्शनाला आले होते। आणि आता आपले 13 विजयी शिलेदार घेऊन जेव्हा राज ठाकरे एकवीरा देवीच्या दर्शनाला आलेत तेव्हा कदाचित त्यांनी हाच आशीर्वाद मागितला असेल की पुढच्या वेळेस मनसेचं मंत्रिमंडळ घेऊन ते इथे येतील। कॅमेरामन आसिफ इनामदारसह मयुरेश कोंडूर, स्टार माझा, कारला।